शहरामधून वसंतदादांच्या उंबरठ्यावरून महाराष्ट्राचे काँग्रेसचे तिकीटे डिक्लेअर होत असतात आणि त्या वसंतदादांच्या पक्षामध्ये वसंतदादांच्या वारसांना वाऱ्यावर सोडण्याचा काही राजकीय सुडबुद्धीचा डाव काही लोकांनी खेळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून करून आम्हाला तिकिटापासून वंचित केलं. पण वंचित बहुजन आघाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यार्थी प्रकाश आंबेडकरांनी आणि पंतप्रधान कदमांचा सोनहऱ्यामध्ये जन्म घेतलेला महाराष्ट्राचा हिरा राजकीय झळकणारा तारा माननीय पंतप्रधान कदमांचं भारत कल्पना वसंतदादा घराण्याला अगदी हातात हात घालून रक्ताच्या नात्यापेक्षा आमच्या लोक नातं कसं श्रेष्ठ असतं या निवडणुकीत त्यांनी दाखवून दिलं. आणि विलासराव जगताप, आमदार विक्रम सावंत, अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे आमच्या आराराबांनी काही कार्यकर्ते सगळ्यांनी ताकद ठेवली. वडेगावमधून भाजपच्या संतुष्ट कार्यकर्त्यांनी आम्हाला ताकद दिली. वसंतदादा घराण्याचा अपमान सांगली जिल्ह्याच्या जनतेला सहन झाला नाही म्हणून ह्या सगळ्या जनतेनं अगदीनं रेटून पेटून उठून या सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा विरोधकांच्या जनतेच्या व्याख्यानावर केलं आणि आज वसंतदादा घराण्याला विजयाची वोट बांधून देऊन विशाल पाटील वसंतदादांचं राज्य विचार असणारा वारसदार आहे. त्याला सांगलीचा ताकदवर खासदार म्हणून जनतेला निवडून दिलेलं आहे. याच विद्याच्या भविष्य काळामध्ये विरोधकांनी आमची केलेली कोंडी निश्चित आणि फोडू आणि पवार सरकार म्हणून सांगलीत सांगायचं अरे याला कारखाना चालवलं नाही आणि लोकसभेचा खासदार व्हायचं नाही. अरे तुझ्या बारामतीकडे जाऊन बघ काय तिची अवस्था आहे. तुझ्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही उभे केल्या सीतामध्ये काय अवस्था आहे. आगामी जीवावर राजकारणी वसंतदादांच्या वारसांना राजकारण शिकू नये. त्यांच्या मांडीवर बसून मोठी वारस आहे आणि त्या त्यांच्या मोठी बसते हे लक्षात ठेवा.